यवतमाळच्या सीसीआय केंद्रावर कापूस खरेदीला सुरुवात झाली। सीसीआय केंद्रावर ओलाव्याच्या अटीमुळे शेतकरी गारद आहे, तर कापूस ओला असल्याचं कारण देत कापसाची वाहनं परत पाठवण्यात आली। सीसीआय केंद्रावरील प्रकाराने शेतकरी संतप्त झाले। ओल्या कापसाची अट शिथिल करण्याची शेतकऱ्यांनी आता मागणी केली आहे। 7,500 मध्ये कापूस ह्या कास्तकाराला परवडते, पण आम्हाला कसाच परवडत नाही। हो कापूस आमचा कमीत कमी 8 ते 8.5 हजारावरी कापूस गेला तरच कास्तकाराचा फायदा आहे ना, त्याच्यात काही फायदा नाही। याच्यातून जे तुम्ही म्हणताय एक शब्द हे आहे कवा सावकारगी कर्ज काढून आणते, याच्यात सावकारगी कर्ज नाही निघत। याच्यात हे आहे आपण बँकेचे कर्ज देतो, हे बँकेचे कर्ज नाही खंडू शकत याच्यात या कापसात। सीसीआयने जर गाडी रिजेक्ट केली तर आम्हाला 67-68च्या हिशोबाने कापूस विकायला लागत आहे। शासनाने याच्यातले जे निर्बंध आहे ते थोडे शिथिल करावे आणि हा तर कापूस हा तर काही परवडणारा विषय नाहीच आहे, पण आमच्या इकडं कापसाशिवाय दुसरं उत्पादनही नाही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।